जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या न्यू ब्लॉग मध्ये. मी आपलाच भाषा ब्लॉगर. 26 जानेवारीचा पूर्ण प्रोग्राम आवरल्यानंतर आम्ही गेलतो इस्तमासाठी नेवासा या ठिकाणी. जातानी मी आणि हसन भाईच गेलतो, पण तिथं जाऊन पाहत होतो सगळं मित्रमंडळ आमच्या आधी येऊन पोहोचलेलं होतं. लहान मोठे सगळे आमच्या गावातली जनता तिथं पोहोचलेली होती. तिथं गेलो होतो, फ्री मध्ये ज्यूस वाटप चालू होती इस्तमामध्ये. मग तुमचा भाऊ कुठं फ्रीच्या वस्तू सोडितो, घेतला एक ग्लास, मग लगेच थंडगार ज्यूस. इकडच्या साईडनं ज्यूस आणि तिकडच्या साईडनं चहा चालू होता फ्री मध्ये वाटप. आम्ही 12 वाजताच पोहोचलो होतो, तर एवढी गर्दी नव्हती. हळूहळू लोक येत होते, एक एक दोन दोन जण. हॉलमध्ये येऊन बसलो होतो, तिथं पण थोडेच लोक होते. मौलाना बयान करीत होते समोर, सगळेजण निवांत बसून ऐकत होते. दुसऱ्या साईडचा हॉल तर पूर्णपणे मोकळाच होता. हॉलमधलं बयान पूर्ण झाल्यानंतर आम्ही वळलो बाजाराच्या दिशेने. इस्तमाच्याच थोडं पुढे गेलो तर तिथं बाजार भरलेला होता इस्तमासाठी. बाजार पण काय लय मोठा नव्हता, छोटासाच होता. मिठाई वगैरेच्या दुकानं आलेल्या होत्या. तिथंच कारवाडी गँग होती, आमचे भाऊबत पण होते त्याच्यात, फोटोग्राफर. जसा जसा टाइम होत चाललेला होता तशी तशी गर्दी थोडी थोडी वाढत होती. अंधार पडायला लागला तर गर्दी लगेच फुल झालेली होती. तर तुम्ही बघू शकता 8च्या दरम्यान तर फुल गर्दी झालेली होती, जागा सुद्धा नव्हती राहिलेली. 9 वाजता प्रार्थना झाली आणि सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. तुम्ही बघू शकता जनता प्रार्थनासाठी थांबलेली होती सगळी. समोर मौलाना बयान करीतच होते.